खरे सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच बाळासाहेब थोरात काँग्रेस नेते पत्रकार परिषद। महिलांचे आरक्षण संदर्भात डेलिमिटेशन करण्यात येत होतं। नाव फक्त महिला आरक्षणाचे होते। सत्ता कायम कशी राहील हा भाजपचा प्रयत्न होता। जनगणना होणे आवश्यक होते। महिला आरक्षणाचे बिल एका मताने मंजूर करण्यात आले होते। जनगणना करून महिला आरक्षणाचे विधेयक पास करू असे सांगण्यात आले होते। देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंतप्रधान गृहमंत्री यांचे अभिनंदन केलेले होते। याचा शासन आदेश 16 एप्रिलला काढण्यात आले होते। पहिली जनगणना करा, ती पण जातनिहाय करावी अशी मागणी होती। ओबीसीला समाविष्ट करण्यात यावे असा आग्रह विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता। जनगणना झालेली नाही ही वस्तुस्थिती नाही। भाजपचा हेतू शुद्ध नव्हता, त्यांचा फक्त सत्ता कायम कशी राहील याचा प्रयत्न होता। यात उत्तरेतील जागा जास्त वाढणार होत्या आणि दक्षिणेतील जागा कमी होणार होत्या। जनतेला माहीत आहे, महिला आरक्षणाला काँग्रेसनं कधीही विरोध केलेला नाही। महिलांचे आरक्षण राजीव गांधी असताना मांडणी केली होती। महिला कायम सबलीकरण व्हावे यासाठी काँग्रेसने कायम प्रयत्न केलेत। खरे सव्वा शेर न्यूज, संगमनेर। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार ही पत्रकार परिषद मी घेत आहे। उपस्थित असलेल्या खासदार शोभाताई बच्चाव, उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे माननीय राजारामजी पानगावाने, माननीय शरदजी आहेर, जिल्हा काँग्रेसचे उत्तरचे अध्यक्ष रमेश कांडोळे, दक्षिणचे अध्यक्ष भारत टाकेकर, आकाश छाजेड, ज्ञानेश्वरराव गायकवाड आणि उपस्थित कार्यकर्ते आणि सर्व पत्रकार बंधूंनो, आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून मला इथे पत्रकार परिषद घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्या पद्धतीने मी पत्रकार परिषद घेत आहे। यामध्ये जी 131वी घटना दुरुस्ती लोकसभेमध्ये मांडण्यात आली होती आणि ती फेटाळण्यात आली। एक खरं म्हणजे लोकशाहीवर होणारा जो आघात होता त्या विरुद्ध विरोधी पक्षातले सगळे एकत्र येऊन त्यांनी खरं लोकशाहीचं रक्षण त्यामध्ये केलेलं आहे। अशा प्रकारचा एक घटना, ऐतिहासिक घटना त्यामध्ये घडलेली आहे। आणि त्यामध्ये 16-17 एप्रिलला 2 दिवस त्यामध्ये त्या परिषदेमध्ये चर्चा झाली, सविस्तर चर्चा झाली। संपूर्ण देश ही चर्चा ऐकत होता। त्यामध्ये 131वी घटना दुरुस्ती होती, सीमांकन विधेयक होतं, केंद्रशासित प्रदेश सुधारणा कायदे विधेयक, असे 3 प्रकारचे त्यामध्ये कामकाज हे झालेलं आहे। आणि यामध्ये यामध्ये विरोधी पक्षाचा जो विरोध होता, सगळे एकत्र येऊन त्यांनी विरोध केला। आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी होती की ज्या वेळेस नाव याला जरी महिलांचं आरक्षण असं होतं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यामध्ये डिलिमिटेशन करून त्यामध्ये एकंदर महिलांचं आरक्षण दाखवलं होतं। त्याच्यामध्ये 815 होत होतं, परंतु एकंदर 850 इतकी मोठी संख्या ही खासदारांच्या संख्येमध्ये वाढवली जाणार होती, लोकसभेमध्ये वाढवली जाणार होती। यामध्ये नाव जरी महिला आरक्षणाचं असलं तरी त्यामध्ये डिलिमिटेशन करणं आणि त्या माध्यमातून संख्या वाढवून ज्या प्रकारे सत्ता आपली कायम कशी राहील याकरता त्यांचा चाललेला, भारतीय जनता पक्षाचा चाललेला तो प्रयत्न होता। ही वस्तुस्थिती जनतेसमोर आलेली आहे। आणि त्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून जी मांडणी झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने हे म्हटलं होतं की आपण जे आहे आपलं जनगणना होणं आवश्यक होतं, ती जनगणना झालेली नाही। यापूर्वी 2023ला महिला आरक्षणाचं बिल मंजूर एकमतानं झालेलं आहे। पहिलं तर हिची नोंद घेतली पाहिजे की 23 साली महिला आरक्षणाचं बिल एकमतानं करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी ही आम्ही जनगणना करू, डिलिमिटेशन करू आणि अंमलबजावणी करू असं उत्तर सुद्धा माननीय अमित शहा यांनी त्यावेळेस दिलेलं होतं, ते आश्वासन होतं।
त्याच्यावर त्या बिलाप्रमाणे आरक्षण, महिलांचं आरक्षणाचं अभिनंदन करणारं देशभर जाहीरपणे अभिनंदन करण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस आपले माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा पंतप्रधान महोदयांचं, त्याच गृहमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं होतं की तुम्ही 23 साली चांगल्या पद्धतीनं हे आरक्षण दिलेलं आहे. या आरक्षणाच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा हा 16 एप्रिलला काढण्यात आलेला आहे. महत्वाचं लक्षात घ्या की 23 साली जे महिला आरक्षण देण्यात आलेलं होतं त्या आरक्षणाप्रमाणे तो शासन निर्णय सुद्धा 16 एप्रिललाच जाहीरपणे काढण्यात आलेला आहे. असं असताना पुन्हा हे नवीन आरक्षण देण्यात आलं होतं. याच्यामध्ये 2-3 आग्रह असा होता की तुम्ही पहिली जनगणना करून घ्या, जनगणनेमध्ये जातीनिहाय जनगणना तुम्ही करा आणि जे आरक्षण तुम्ही देणार असाल तर ते त्या पद्धतीनं सगळ्यांना समान संधी, सगळ्या समाज, त्याच्यात मागासवर्गीय आदिवासी यांना आहेच पण ओबीसीला सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं, त्या पद्धतीनं आरक्षण द्यावं हा आग्रह हा विरोधी पक्षाच्या माध्यमातून माननीय राहुलजी यांनी सुद्धा केलेला होता. परंतु यामध्ये जे हेतू दिसले ते तर त्या पद्धतीनं जनगणना अद्याप झालेली नाही. 24 सालाच्या निवडणुकीनंतर लगेच जनगणना होईल असं जाहीर करण्यात आलं असताना आतापर्यंत 2 वर्ष त्यामध्ये जनगणना झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याशिवाय आता ज्यावेळेस हे आरक्षण आणत असताना जनगणना त्यांनी बाजूलाच ठेवली आणि लगेच डिलिमिटेशन हे सुरू केलं. डिलिमिटेशन मध्ये स्पष्टपणे असं दिसतं की एकंदर देशामध्ये 815 आणि 35 म्हणजे 35 केंद्रशासित प्रदेश यांचं त्यामध्ये डिलिमिटेशन होणार होतं. ह्या सगळ्या सीमांकन म्हणतात त्याला, त्या पद्धतीने केलं जाणार होतं. हे करीत असताना अनेक गोष्टी घडणार होत्या. याच्यामध्ये मुखवटा जरी महिला आरक्षणाचा असला तर हेतू मात्र हा शुद्ध भारतीय जनता पक्षाचा हेतू शुद्ध नव्हता आणि त्यांनी यामधून सत्ता आपली कायम कशी राहील याकरता आखलेला तो प्लॅन होता.